नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच.एस.के मराठी जी.के या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रश्न पहिला. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील कोणती बँक सर्वात मोठी आहे? कोणती बँक? तर स्टेट बँक ऑफ इंडिया. इंटरपोलचे मुख्यालय कुठे आहे? इंटरपोलचे मुख्यालय लिओन, पॅरिस येथे आहे. मधुबनी लोक चित्रकला कोणत्या राज्यात प्रसिद्ध आहे? बिहार. बँक ऑफ महाराष्ट्राचे मुख्यालय डॅश येथे आहे. कुठे? पुणे येथे. कोणत्या राज्यात नुआखाई उत्सव साजरा करण्यात येतो? ओडिसा. जीएसटीचा शब्द विस्तार काय आहे? गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. सेवा कराची आकारणी कोण करतो? केंद्र सरकार. सार्वजनिक सभा 1870 साली स्थापन झाली असून तिच्याशी निगडीत असलेले सार्वजनिक काका म्हणजे कोण? ग वा जोशी. सार्क या दक्षिण आशियातील प्रादेशिक सहकार्याची संघटनेचे मुख्यालय कुठे आहे? काठमांडू येथे आहे. कोणत्या शास्त्रज्ञाला अर्थशास्त्राचे जनक मानले जाते? ॲडम स्मिथ. मुंबईमधील जवाहरलाल नेहरू बंदराला कोणत्या नावाने ओळखले जाते? नावाशेवा बंदर. कोवलम समुद्रकिनारा डॅश येथे स्थित आहे. केरळ येथे. खालीलपैकी कोणती नदी महाराष्ट्रातून वाहत नाही? चंबळ. राष्ट्रीय तांदूळ संशोधन संस्था चे मुख्यालय भारतातील कोणत्या शहरात आहे? कटक या शहरात. भारतातील दूरसंचार क्रांतीचे जनक कोण आहेत? डॉक्टर सॅम पित्रोदा. भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते या सुप्रसिद्ध काव्याची रचना कोणी केली? कवी ग्रेस. वैमानिक परवाना मिळवणारे प्रथम भारतीय कोण? जहागीर आर.डी. टाटा. पृथ्वीच्या वातावरणातील सरासरी तापमानात होणारी दीर्घकालीन वाढ ही डॅश म्हणून ओळखली जाते? जागतिक तापमान वाढ. सोलर कुकरची पेटी आतील बाजूस डॅश रंगाने रंगवतात? काळ्या रंगाने. बंगलोरचे दुसरे नाव डॅश आहे? उद्यान शहर. सूर्याच्या पृष्ठभागाचे सर्वसाधारण तापमान किती असते? 6000 सेल्सिअस. पितळ धातू डॅश पासून तयार करतात? तांबे आणि जस्त. व्होल्ट हे कशाचे एकक आहे? विद्युत विभवांतर. वीज म्हणाली धरतीला या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? वि वा शिरवाडकर. उषक काल होता होता काळ रात्र झाली ही कविता कोणी लिहिली आहे? सुरेश भट. तलाश इंसान की
हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? डॉक्टर सत्यपाल सिंग. राजस्थानमध्ये कोणत्या शहरात राजस्थान आंतरराष्ट्रीय लोककला महोत्सव साजरा केला जातो? जोधपूर. नौटंकी हे पारंपरिक लोकनृत्य कोणत्या राज्यात प्रचलित आहे? उत्तर प्रदेश. पश्चिम बंगाल या राज्यात रामकृष्ण मठाची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद. इसापूर धरण किती साली पूर्ण झाले? 1982. खालीलपैकी कोणाला आद्य क्रांतिकारक म्हणून ओळखले जाते? वासुदेव बळवंत फडके. ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून काम करतो? सचिव. नॉर्मन बोरलॉग अवॉर्ड डॅश या क्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल दिले जाते? शेती हे क्षेत्र. बी हे टोपण नाव खालीलपैकी कोणाचे आहे? नारायण मु गुप्ते. ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होम रूल चळवळ सुरू केली? लोकमान्य टिळक. खालीलपैकी महानगरपालिका नसलेले ठिकाण कोणते आहे? रत्नागिरी. सन 1802 मध्ये कोणत्या पेशव्याने इंग्रजांशी तैनाती फौजेचा करार केला? दुसरा बाजीराव. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंताचे काम काय होते? सुमंतांचे काम परराजाशी संबंध ठेवणे. खालीलपैकी कोणत्या दिवशी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा केला जातो? 29 जून. भारतरत्न मदर टेरेसा यांचा जन्म कोणत्या देशात झाला? अल्बानिया. साहित्याचा पहिला नोबेल पुरस्कार रवींद्रनाथ टागोरांच्या डॅश या पुस्तकात मिळाला होता? गीतांजली. फुकुशिमा अणुऊर्जा प्रकल्प जपानमध्ये कोणत्या बेटावर आहे? होन्शू. माइन काम्प हे कोणाचे आत्मचरित्र आहे? ॲडॉल्फ हिटलर. गीर वन जे आशियातील सिंहाचे घर आहे ते कोणत्या राज्यात स्थित आहे? गुजरात. हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? कॅल्शियम. जुलै 2002 ते जुलै 2007 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती कोण होते? डॉक्टर APJ अब्दुल कलाम. संयुक्त राष्ट्राने मानवाधिकारांचा वैश्विक जाहीरनामा केव्हा स्वीकारला? 10 डिसेंबर 1948.